नमस्कार. कधी विचार केला आहे का की मराठीत एकच दिसणाऱ्या टिंबाचे म्हणजे अनुस्वाराचे उच्चार वेगवेगळे का होतात? आज आपण हेच भाषिक कोड सोडवणार आहोत. आता बघा, स्क्रीनवर हे 2 शब्द आहेत. आंबा म्हणताना त्या टिंबाचा उच्चार म सारखा होतोय, पण चंदा म्हणताना त्याच टिंबाचा उच्चार न सारखा होतो. कमाल आहे ना? एकच टिंब पण आवाज वेगळा. आणि हाच प्रश्न आपल्याला पडतो, असं का होतं? एकच चिन्ह पण आवाज इतका भिन्न. यामागे नक्कीच काहीतरी लॉजिक असणार. आणि हो, ते आहे, आणि ते खूपच इंटरेस्टिंग आहे. तर या रहस्याची किल्ली आहे 5 खास नाकातून येणाऱ्या आवाजांमध्ये. आपण यांना गुप्त ध्वनी म्हणू शकतो, जे हे सगळं कोडच सोडवतात. व्याकरणात यांना एक मस्त नाव आहे, अनुनासिक. नावावरूनच कळतंय की हे आवाज नाकाच्या मदतीने काढले जातात. आणि हे 5 आवाजच आपल्याला अनुस्वाराचा खरा उच्चार कसा करायचा हे शिकवणार आहेत. तर ही आहे ती आपली मास्टर की. बघा, मराठीतली व्यंजनं या 5 गटांमध्ये किंवा फॅमिलीमध्ये विभागलेली आहेत. आणि प्रत्येक फॅमिलीचा स्वतःचा एक खास अनुनासिक म्हणजे तो नाकातून येणारा आवाज आहे. हेच ते 5 ध्वनी आहेत जे आपल्याला सगळं काही स्पष्ट करून सांगतात. चला तर मग तो साधा सोपा पण जबरदस्त नियम बघूया, जो हे सगळं रहस्य चुटकीसरशी सोडवेल. नियम इतका सोपा आहे की आश्चर्य वाटेल. अनुस्वाराचा स्वतःचा असा आवाजच नसतो, तो आपला आवाज पुढच्या अक्षराकडून घेतो. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. टिंबानंतर जे अक्षर येतं तेच ठरवतं की त्या टिंबाचा उच्चार काय करायचा. आता खरी मजा येणार आहे. चला, हा नियम काही उदाहरणांवर लावून बघूया, म्हणजे तो कायमचा लक्षात राहील. सुरुवात करूया पहिल्या फॅमिलीपासून, म्हणजे क वर्गापासून. नियम एकदम सरळ आहे. अनुस्वारानंतर जर क, ख, ग किंवा घ आलं तर अनुस्वाराचा उच्चार ङ असा होतो. यासाठी आपण अंग हा शब्द घेऊया. इथे बघा काय होतंय. अनुस्वारानंतर ग आलाय, आणि ग कोणत्या फॅमिलीतला आहे? बरोबर, क फॅमिलीतला. म्हणून त्या फॅमिलीचा अनुनासिक ङ इथे वापरला जातो. म्हणूनच आपण अंग असं म्हणतो. आता हेच लॉजिक दुसऱ्या फॅमिलीला म्हणजे च वर्गाला लावून बघू. उदाहरण म्हणून झांज हा शब्द घेऊ. इथे अनुस्वारानंतर काय आलंय? ज. ज हे च वर्गातलं अक्षर आहे आणि त्या वर्गाचा अनुनासिक आवाज आहे न्य. म्हणून आपण त्याचा उच्चार झांज असा करतो. चला आता पुढे जाऊया तिसऱ्या फॅमिलीकडे, ट वर्ग. याचा अनुनासिक ध्वनी आहे न. ह्या नियमासाठी खंड हे एकदम परफेक्ट उदाहरण आहे. खंड या शब्दात अनुस्वारानंतर ड हे अक्षर आले. ड हे ट वर्गातलं असल्यामुळे अनुस्वाराचा उच्चार न असा होतो. एकदम सोपं आहे की नाही? आता चौथा वर्ग, त वर्ग. हा वर्ग आपल्या सुरुवातीच्या कोढ्याचा अर्धा भाग सोडवतो. आठवतंय का? आपण अगदी सुरुवातीला चंदा हा शब्द बघितला होता. आता बघा गंमत. चंदा शब्दात अनुस्वारानंतर द येतो. द हा त वर्गाचा मेंबर आहे आणि त्या वर्गाचा अनुनासिक आहे न. म्हणूनच चंदामधल्या अनुस्वाराचा उच्चार न असा होतो. आणि आता शेवटची आणि 5वी फॅमिली, प वर्ग. हा आपल्या कोड्याचा उरलेला अर्धा भाग सोडवणार आहे. आपलं दुसरं उदाहरण होतं आंबा. आंबा या शब्दात अनुस्वारानंतर ब येतो. ब हे प वर्गातलं अक्षर आहे आणि त्या वर्गाचा अनुनासिक आहे म. आणि अशा प्रकारे आपलं सुरुवातीचं कोड सुटलं. आंबामधला म आणि चंदामधला न कुठून येतो याचं रहस्य आता पूर्णपणे उलगडलं आहे. पण हा नियम फक्त व्याकरणाच्या पुस्तकापुरता महत्वाचा आहे का? अजिबात नाही. याचं आपल्या रोजच्या बोलण्यात आणि वाचण्यात काय महत्व आहे ते बघूया. बघा, हा नियम समजल्यामुळे फक्त आपले उच्चारच सुधारत नाहीत, तर भाषेच्या मागे किती सुंदर लॉजिक आहे हे सुद्धा कळतं. स्पर्धा परीक्षांमध्ये तर हा हक्काचे मार्क मिळवून देणारा टॉपिक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामुळे वाचताना आणि बोलताना एक वेगळाच आत्मविश्वास येतो. भाषा म्हणजे अशाच अनेक नियमांचा आणि रहस्यांचा एक खजिनाच आहे. खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का? की असे अजून कितीतरी कोड असतील जे उलगडण्याची वाट पाहत आहेत.